नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं असेल, मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील बऱ्याच प्राचीन मंदिराला भेट दिलेली आहे आणि बरेच पुण्यातील मंदिरे आपण कव्हर केलेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका सुंदर मंदिराला भेट देणार आहोत. त्या मंदिराची सुंदर कलाकुसर तुम्ही बघितलात तर तुमचं मन नक्कीच प्रसन्न होऊन जाईल. आणि रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुमची नजर त्या मंदिराकडे गेल्यानंतर तुम्ही त्या मंदिराकडे नक्कीच जाणार हे निश्चित आहे, कारण अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. तर त्या मंदिराचं नाव आहे श्री मनमोहन पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर. तर अशी बरीच जैन मंदिरं तुम्ही पाहिली असतील, त्यापैकीच एका जैन मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. तर चला मग आज आपण या सुंदर मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवट पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या मंदिराला आज आपण भेट देऊया. तर मित्रांनो, जवळपास 16 किलोमीटर प्रवास करून फायनली आपण पुण्यातील भवानी पेठेत असणाऱ्या या सुंदर अशा जैन मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. तर हे आहे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. तर तुम्ही बघू शकता या प्रवेशद्वाराची रचना किती सुंदर प्रकारे केलेली आहे. पुण्यातील हे श्री मनमोहन पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर एक महत्त्वाचे जैन मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी वरती नाव आहे श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर. तर या प्रवेशद्वाराचे जे दरवाजे आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहेत. आणि या ठिकाणी समोर आपल्याला हे जैन मंदिर दिसतं. समोर 2 हत्ती उभे आहेत. या मंदिरात श्वेतांबर पंथाचे पालन होते. येथे भगवान पार्श्वनाथ आणि इतर तीर्थकरांच्या मूर्तीची पूजा केली जाते आणि हे पुणे शहरातील जैन समाजासाठी एक प्रमुख धार्मिक केंद्र बनले आहे. अनेक धार्मिक विधी व पूजा आणि अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडले जातात. या ठिकाणी हे ट्रस्ट आहे. ही प्रांगणातील बाजू आहे. आणि याच ठिकाणी ज्ञान भंडार आहे. या ठिकाणी तुम्ही बोर्ड बघू शकता. या ठिकाणी हे ज्ञान भंडार आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे तुम्हाला हवे असतील ते पुस्तके या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता बुक रीडिंगसाठी. तर चला मग या स्टेप्स चढून आपण वर जाणार आहोत. आता कार्तिकी आमच्या पुढे आहे. तर बघू शकता किती सुंदर प्रकारे या मंदिराची रचना केलेली आहे. अतिशय सुंदर कलाकुसरीने युक्त असं हे मंदिर आहे. सुंदर असं नक्षीकाम या मंदिराचं आहे. या ठिकाणी हा बोर्ड आपल्याला दिसतो. या मंदिराचा जो इतिहास आहे तो विशिष्ट मनमोहन नावाच्या पार्श्वनाथ मूर्तीशी संबंधित आहे, जे भक्तांना आनंद देणारे मनमोहन मानले जाते.
आता आपण आलोय या मंदिराच्या सभा मंडपामध्ये. तर बघू शकता किती सुंदर ही कलाकुसर आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम. आपण मोबाईलमध्ये ही शूटिंग करत आहोत, त्यामुळे हवी तितकी क्लिअरिटी आपल्याला दिसणार नाही. आपल्याकडे जर सुंदर कॅमेरा असला असता तर आपण आणखीनच छान हा व्हिडिओ झाला असता. बघू शकता काय सुंदर हे व्ह्यू आहे. हे मंदिर महत्त्वाचे ठिकाण तर आहेच, पण या ठिकाणी भक्ती आणि आध्यात्मिक शांतीसाठी या ठिकाणी भक्तजण येत असतात. श्वेतांबर पंथाच्या परंपरेनुसार या ठिकाणी पूजा अर्चा केली जात असते. तर आता आपण आलोय या गाभाऱ्यामध्ये. तर या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. या ठिकाणी श्री चक्रेश्वरी देवीची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. ही मूर्ती देखील अतिशय मनमोहून घेणारी आहे. तर बघू शकता या वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे झुंबर. सध्या या ठिकाणी काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. अजून या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं जात आहे. आणखीन या मंदिराला सजवलं जात आहे. मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही, पण प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ही सुंदरता नक्कीच बघायला मिळेल. फार सुंदर डिझायनिंग या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी देखील एक मूर्ती आहे. तर ही जी मूर्ती आहे श्री पद्मावती देवीची मूर्ती आहे. अशा बऱ्याच देवदेवतांच्या मूर्त्या या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक स्ट्रक्चर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. पुण्यातील इतर जैन मंदिराप्रमाणेच या मंदिरातही प्रवचन, पूजा आणि धार्मिक विधी आयोजित केले जातात. तर आता आपण आलोय या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ. तुम्ही बघू शकता आतमध्ये आपल्याला देवदेवतांच्या मूर्त्या दिसतात. थोडंसं झूम करतो मी. तर एका बाजूला श्री ऋषभदेव स्वामींची मूर्ती आहे आणि एका बाजूला श्री नेमनाथ स्वामींची मूर्ती आहे. आणि मध्यभागामध्ये आपल्याला पार्श्वनाथांची मूर्ती दिसते, श्री मनमोहन पार्श्वनाथ. यांच्याच बाजूला या ठिकाणी अजून देवदेवतांच्या मूर्ती आहेत. तर या ठिकाणी श्री महावीर स्वामींची मूर्ती आहे आणि एकीकडे श्री मुनी सुब्रत स्वामींची मूर्ती आहे आणि एकीकडे श्री चंद्रप्रभू स्वामींची मूर्ती आहे. या तीन देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. तर आपण थोडंसं तिकडे जाऊया.
या ठिकाणी देखील 3 मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. तर या ज्या मूर्त्या आहेत, मध्यभागी जी मूर्ती आहे ती श्री शांतीनाथ स्वामींची मूर्ती आहे आणि त्यांच्याच उजव्या बाजूला जी मूर्ती आहे ती श्री वासुपूज्य स्वामींची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला श्री मल्लीनाथ स्वामींची मूर्ती आहे. अशा या 3 मूर्ती या ठिकाणी आहेत. सुंदर कलाकुसरीने युक्त अशी या मंदिराची रचना आहे. तर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला श्री शंखेश्वर पार्श्वनाथ स्वामींची मूर्ती दिसते. जस्ट गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर ही मूर्ती आपल्याला दिसते आणि यांच्याच समोर या ठिकाणी आणखीन एक मूर्ती आहे. तर ही जी मूर्ती आहे ही श्री चिंतामणी पार्श्वनाथ स्वामींची मूर्ती आहे. तर अशा या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर बघू शकता, थोडंसं झूम करू लागतो तुम्हाला, किती आकर्षक हे झुंबर या ठिकाणी सजवण्यात येत आहे. तर मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेडणारं आणि डोळ्यांना एक वेगळं सुख देणारं अतिशय आकर्षक मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहले की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.